जास्त काही अपेक्षा नसतात माझा बड्डे राहिला म्हणजे तर. आणि समजतच असणार तुम्ही भरपूर खुश आहे मी, कारण माझा बड्डे होता आणि सगळेजण रात्री 12 वाजता सगळ्यांनी मला विश केलं होतं. जास्त काही अपेक्षा नाही आहेत माझ्या अशा मोठ्या-मोठ्या, की माझ्या नवऱ्याने 24 तास माझ्या जवळच राहायचं, का पूर्ण फॅमिलीने मला महाराणीसारखं अटेन्शन द्यायचं, सोफ्यावरती बसून चाय, पाणी, नाश्ता. पण हे जे छोटे-छोटे राहतात ना माझ्यासाठी भरपूर मायने ठेवतात. जसं की 12 वाजता मला विश केलं, ते मला दरवर्षी आठवण राहणार. नेमकं 1 वर्षामध्ये भरपूर आहे की मला ते आठवण करायला, की मला रात्री 12 वाजता विश केलं होतं सगळ्यांनी मिळून. उर्वी झोपली होती आणि माझ्यासाठी कॅडबरी पण आणून ठेवली होती सरप्राईज म्हणून. दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही मस्त व्हाईट ड्रेस घातला आहे. कसा वाटला ड्रेस सांगा. आणि मेकअप वगैरे काहीच नाही केलं आहे, फक्त लिपस्टिक लावली होती. बस नॉर्मल तेवढंच होतं. कारण नवरा आहे ना लवकर येऊन लागला होता संध्याकाळी 5 वाजता आणि चल म्हणे आपण बाहेर जाऊ थोडा वेळ. मग आम्ही दोघंच जण गेलो होतो. मुलं घरीच होते. मुलं पण आता मोठे झालेत तर समजून घेतात सगळं. सगळ्यात अगोदर मंदिरमध्ये आलो. स्वामीनारायण मंदिरला आहे, मोठं मंदिर आहे जामनगरला. या तुम्ही कधीतरी कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जामनगर असणार तर माहीतच असणार आणि नसणार तर येणार तर मला कमेंटमध्ये सांगायचं. मग आता मंदिरमधून निघून ते म्हणे चला तर तुला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो. म्हटलं कुठं? म्हणे आपण डेटला जाऊ. 12-13 वर्षानंतर मी फर्स्ट टाईम माझ्या नवऱ्यासोबत कॉफी प्यायला जात होती आणि खूप मस्त जागा होती तिथं. खूप छान वाटत होते. हे काही पिक्चर क्लिक केले आहेत मीने. आवडले का सांगा ते पण कमेंटमध्ये. आणि भरपूर छान वाटलं. इतक्या वर्षानंतर असं वाटत होतं की नवीन नवीन लग्न झालेलं आहे ना, आम्ही दोघंही येतो आहे म्हणून. असं कॉफी वगैरे पिली आणि मोमोज पण खाल्ले तिथं. आणि तितका टाईम मी स्पेंड सांगणार ना तर माझ्या आयुष्यातला खूप छान होता तो टाईम. खरं सांगायला गेलं तर तुम्ही पण कधीतरी जात जा. जे पण माझे व्हिडिओ बघताय ते घेऊन जात जा तुम्ही पण. तुमच्या नवऱ्याला राहो का तुम्ही स्वतः बायकोला राहो का बहीण भाऊ कोणी का असे ना घेऊन जात जा. मग नंतर घरी आल्यानंतर मग बाहेर जेवण करण्याचा प्लॅन होता. माहिती आहे बड्डे म्हणून बाहेरच राहतं आमचं. छोटीशी फॅमिली आहे, सगळेजण मिळून आम्ही बड्डे एन्जॉय करतो. तर आम्ही तर पोचून गेलो होतो, पण जे मेन फॅमिली होती त्यांची वाट बघत होतं. जसं आमचा सगळ्यात लाडका क्रिशू, आमचा सगळ्यात लाडका मुलगा, त्याची वाट बघत होतो. बड्डे तिथे एन्जॉय केला. बघू शकता हे छोटंसं एक क्लिप फोटो टाकला होता. नंतर सगळ्यांनी मिळून आहे ना मस्त असं टाटस मिक्स मागवलं होतं, ज्याच्यामध्ये भाजी पण येते, मंचुरियन, नूडल्स, पुलाव वगैरे टोटली सगळं आलं होतं. आणि खूप छान वाटलं जेवण. फर्स्ट टाईम आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलो होतो. जेवण वगैरे खूप छान होतं, मस्त गरम गरम होतं आणि सगळं होतं. डाळ तडका, डाळ राईस, म्हणजे टोटली सगळं होतं. मी सगळं सांगू शकते. आणि छास पण अनलिमिटेड होती. सगळ्यांनी मस्त पोट भरून जेवण केलं आणि हसून हसून खरं पोट दुखायला लागलं होतं. म्हणतात ना फॅमिलीसोबत राहिली जेवण कम जातं, हसून हसून पोट भरा.